नमस्कार मंडळी. आज आपण गणपती बाप्पासाठी मस्त असे रसमलाई मोदक बनवूया. बनवायला अगदी सोपे आणि एकदा तुम्ही घरी बनवले की बाहेरून आणणारच नाही, ही माझी गॅरंटी आहे. यासाठी मी 1 वाटी पनीर घेतलं आहे. थोडे असे बदाम आणि पिस्त्याचे काप घेतले आहे आणि 15 ते 20 केशराच्या काड्या मी 2 चमचे दुधामध्ये 15-20 मिनिटे भिजत ठेवल्या होत्या. आता एका पॅनमध्ये 1 चमचा तूप घालायचं आणि हे पनीर आहे ते घालून घेते. हे पनीर मी घरीच बनवलं आहे. जर तुम्ही विकतचे क्यूब आणणार असाल तर ते थोडे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे. हे पनीर मी 1 लिटर दुधाचं बनवलं आहे, यामुळे मी हे मिक्सरला फिरवलं नाहीये. अशा ह्या पनीरचे छान असे रवाळ मोदक तयार होतात. आता हे पनीर आपण छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं. यात थोडंसं जर पाणी वगैरे असेल ते पण आपण सुक्क करून घ्यायचं आहे. तुम्ही जर विकतचं पनीर आणलं असाल, ते क्यूब मिळतात, तर ते क्यूब थोडेसे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे. म्हणजे त्याचं असं बारीक छान पेस्ट तयार होते आणि ती पेस्टही तुम्ही अशी वापरू शकता. आणि हे बनवताना पनीर आपल्याला परतताना आपल्याला तुमच्याकडे समजा जर नॉनस्टिकचं पॅन नसेल तर तुम्ही थोडंसं तूप जरा जास्त घाला आणि तुम्ही हे नॉनस्टिक पॅनमध्येच बनवा. खूप छान होतात, अजिबात चिटकत नाही. तर यामध्ये मी 2 पॅकेट दुधाची पावडर घातली आहे. हे 10 रुपयाचं एक पॅकेट मिळतं, ते मी 2 पॅकेट घातले आहे. दूध पावडर घातल्यामुळे आपल्या मोदकाला छान असं बाइंडिंग येईल आणि टेस्टही खूप त्याची छान लागते. एकदम असा मावा वगैरे घातल्यासारखं वाटतं. तुमच्याकडे जर दूध पावडर नसेल तर तुम्ही थोडं दूध आटवून घ्यायचं आणि ते यामध्ये घालायचं आणि छान असं परतून घ्यायचं दूध आटेपर्यंत. आणि यामध्ये आता मी अर्ध्या वाटीपेक्षाही अर्धी साखर घालते. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. आता हे सर्व साखर वगैरे छान असे मिक्स करून घ्यायची आणि आपण जे आता केशरचं दूध ठेवलं होतं, तेही घालून घ्यायचं. केशरमुळे छान असा कलर येतो आणि सुवासही खूप छान येतो आपल्या मोदकांचा. कलर बघा किती छान असा दिसत आहे. यामध्ये मी फूड कलर वगैरे अजिबात वापरलेला नाहीये. केसरचा छान असा सुंदर सुगंध पूर्ण घरभर पसरला आहे. आता साखर आपली मेल्ट झाली आहे, त्यामुळे थोडंसं असं ओलसर वाटत आहे. पण 3 ते 4 मिनिटांमध्येच मोठ्या गॅसवर आपण हे परतत राहिलं मिश्रण की छान असं घट्ट होऊन जातं. आता हे 3 ते 4 मिनिटांमध्येच थोडंसं 3 मिनिटांमध्येच सुकायला लागलं आहे. थोडंसं असं घट्ट व्हायला लागलं आहे आणि घट्ट व्हायला लागलं की गॅस आपण कमी करायची आणि पूर्णपणे असं जसं आपलं पहिलं पनीर होतं, त्यापेक्षा थोडंसं आणखी घट्ट करून घ्यायचं. आता आपण एका परातीमध्ये काढून घ्यायचं हे सर्व. हे पहा अशा प्रकारे सुक्क झालं पाहिजे. जास्त पातळ ठेवायचं नाहीये, नाहीतर आपले मोदक असे लूज पडतात आणि हाताने थोडंसं मळून घ्यायचं आता यांना. यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घालायची आणि कापलेले बदाम आणि पिस्त्याचे काप घालायचे. यामध्ये तुम्ही रोज इसेन्स सुद्धा घालू शकता. याने खूप छान असे मोदक आपले तयार होतात. तर इथे मी एक छोट्या गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. आता रसमलाई मोदक म्हटलं की गुलाबाच्या पाकळ्या ह्या आल्याच. इथे मी ताज्याच गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. तुम्ही सुकलेले रोज पेटल्सही घेऊ शकता. आता इथे मोदकाच्या साच्याला आपण आतमधून तूप लावून घ्यायचंय. एकदाच तूप लावायचं, नंतर लावण्याची काही आवश्यकता नाहीये. आपले मोदक खूप पटापट तयार होतात, अजिबात चिटकत नाहीत. आता या साच्यामध्ये मी थोडं असं हे मिश्रण बनवलेलं आहे ते घालून दाबून घेते. आता या एवढ्या मिश्रणामध्ये माझे 8 ते 9 मोदक तयार झाले. माझा मोदकाचा साचा थोडा मोठा असल्यामुळे 8 ते 9च मोदक तयार झाले.
तुमच्याकडे जर छोटा साचा असेल तर त्याचे 15 ते 16 मोदक तयार होतील. आता मी हे थोड्या वेगळ्या प्रकारे बनवते. असं आतमध्ये तिन्ही पाऱ्यांमध्ये मी सारण असं हे मिश्रण जे आहे ते बनवून घेतलेलं ते असं ठेवून घेते आणि पूर्ण मोदकाचा साचा बंद करून घ्यायचा. त्याला जी कडी दिली आहे त्यांनी ती लावून घ्यायची. अशी ही कडी लावल्यानंतर जे आजूबाजूला एक्स्ट्राचं मिश्रण आहे ते काढून घ्यायचं आणि आता आपण ही कडी काढून मोदक खोलून घ्यायचं. हे पहा किती छान असा सुंदर सुबक मोदक तयार झाला आहे. दिसायला तो खूपच छान आहे आणि चवीलाही भरपूर टेस्टी लागतो.